आज आपण छान जाळीदार, कुरकुरीत आणि टेस्टी अशी बेसन पोळी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे बघणार आहोत. ही पद्धत बनवायला अगदी सोपी आहे. एकदा जर तुम्ही ही पद्धत वापरली तर दरवेळेस बेसन पोळी याच पद्धतीने बनवाल. चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ही जाळीदार आणि कुरकुरीत अशी बेसन पोळी बनवण्यासाठी इथे आपण मिक्सरचे मोठे भांडे घेतलेले आहे. हो, आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही बेसनपोळी बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही बेसनपोळी कोणत्या पद्धतीने बनवायची त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात अगोदर या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या ऍड करणार आहोत. आता आपण यामध्ये 1.5 कप बेसन पीठ घालणार आहोत. इथे बेसन पीठ आपण न चाळता घातलेले आहे. यामध्ये आपण 1/4 टीस्पून ओवा घालणार आहोत. मिक्सर मध्ये ओवा क्रश होईल, त्यामुळे हातावर चोळण्याची गरज नाही. आता आपण यामध्ये 1.5 ते 2 कप पाणी ऍड करणार आहोत. यानंतर चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. जर आपण मिक्स न करता मिक्सर मध्ये फिरवले तर कोरडे पीठ उडू शकते. सर्व कोरडे पीठ ओले करून घेतल्यानंतर आपण यावर झाकण ठेवून मिक्सर मध्ये दळून घेणार आहोत. मिक्सर मध्ये दळल्यानंतर अजून 1/2 कप पाणी आपण यामध्ये ऍड करणार आहोत. या ठिकाणी आपण टोटल 1.5 कप बेसन पिठासाठी 2.5 कप पाणी ऍड केलेले आहे. बॅटरची कन्सिस्टन्सी पूर्ण कळल्यानंतरच आपण यामध्ये त्यानुसार मीठ ऍड करणार आहोत. त्यासाठी 1/2 टीस्पून मीठ मी या ठिकाणी ऍड केलेले आहे. मिक्सर मधून एकदा फिरवून घेणार आहोत. मिक्सर मध्ये फिरवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम स्मूथ टेक्स्चरचं बॅटर तयार झालेलं आहे. जेव्हा आपण हाताने बॅटर मिक्स करतो त्यामध्ये थोडेसे लम्प्स राहतात, इतकं ते जास्त एकजीव होत नाही. अशा प्रकारे मिक्सर मध्ये बॅटर बनवल्यामुळे अगदी छान बेसन पोळे येतात. त्यांना छान जाळी पडते व कुरकुरीत सुद्धा बनतात. या ठिकाणी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. चमच्याने बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कोथिंबीर कापून न घालता डायरेक्टली ऍड करून मिक्सर मध्ये बारीक करून घेऊ शकता. अशा प्रकारे अगदी स्मूथ टेक्स्चरचं बॅटर तयार झालेलं आहे. बेसन पोळी बनवण्यासाठी तवा आपण मीडियम टू हाय फ्लेमवर ठेवणार आहोत. बेसन पोळी बनवण्याअगोदर बॅटर प्रत्येक वेळेस हलवून घ्यायचे आहे. तवा व्यवस्थित तापल्यावर आपण त्यावर तेल अप्लाय करणार आहोत. यानंतर पळीने अशा प्रकारे गोलाकार बॅटर टाकायचे आहे, जेणेकरून बेसन पोळीला गोलाकार आकार मिळेल. नंतर अशा प्रकारे व्यवस्थित शेप करून घ्यायचा आहे. बेसन पोळी बनवताना जर तवा कमी गरम असेल तर बेसन पोळी व्यवस्थित भाजली जाणार नाही व त्यासोबतच जाळी सुद्धा नीट पडणार नाही. या उलट जर तवा खूप जास्त गरम असेल तर त्यावेळेस सुद्धा बेसनपोळी जळू शकते. त्यामुळे अगदी मीडियम टू हाय मध्ये आपण गॅसची फ्लेम ठेवणार आहोत. बेसनपोळीची वरची लेअर पूर्ण सुकल्यानंतर आपण त्यावर अशा प्रकारे तेल लावणार आहोत. 4 ते 5 मिनिटांनंतर अशा प्रकारे बेसनपोळी तव्यापासून सुटी करून घ्यायची आहे. त्यानंतर पलटी करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता बेसनपोळी खालच्या साईडने अगदी छान भाजली गेलेली आहे आणि जाळी सुद्धा अगदी अप्रतिम पडलेली आहे. तुम्ही बघू शकता. दुसऱ्या साईडने सुद्धा बेसनपोळी अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. मागच्या साईडने सुद्धा बेसनपोळी अगदी छान भाजली गेलेली आहे. गरमागरम बेसनपोळी अगदी अप्रतिम लागते. याच पद्धतीने आपण बाकीची सुद्धा बेसनपोळी बनवून घेणार आहोत. बेसनपोळीचा कलर, टेक्स्चर व थिकनेस तुम्ही बघू शकता. बेसनपोळी बनवून तयार झालेल्या आहेत. एवढ्या बॅटरमध्ये आपण 5 ते 6 बेसनपोळी बनवू शकतो.
तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा. धन्यवाद.